हॅलो, मी आहे ऐश्वर्या साखरकर अकोल्याची। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे एक नवीन प्लॅन घेऊन। हा काही नवीन नाही आहे तुमच्यासाठी। बघा, हा तुम्ही कॉमनली बघितलेला एक रोड साइडला वेस्टलँडला बघितलेला आहे। सगळ्यांना हा व्हिडिओ बघताना नाही आठवणार, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आठवेल। बघा, चला आता याच्याबद्दल माहिती घेऊ। तुम्हाला वाटेल ही काय इकडे तिकडे फिरते आणि काय सांगते, तर ऐका आता। याचे पण मेडिसिनल यूज आहेत। तुम्ही रोड साइड जेव्हा बघता ना, तेव्हा सगळे झाडं जेवढेही दिसतात तुम्हाला खुरटे मोठे, सगळ्यांचे मेडिसिनल यूज आहे। बघा आता याला बघा काय काय म्हणतात। मराठीतनं याला म्हणतात तरोटा आणि हिंदीत याला चकुंडा म्हणतात आणि नॉर्मली इंग्लिशमध्ये याला पॉटकॅशिया किंवा सिकलसेना असं म्हटलं जाते। याचं बॉटनिकल नेम आहे कॅशिया टोरा। बघा आता याच्या ग्रोथसाठी काय लागतं, काय ग्रोविंग कंडिशन्स काय आहेत। इट इज अ ॲन्युअल वीड। हे एक वीड आहे, स्ट्रेस टॉलरंट आहे, म्हणजे हे कुठल्याही कंडिशनला सर्वाईव्ह करतं आणि मोस्टली हे वेस्टलँडमध्ये पाहायला मिळतं, रेनी सीझनमध्ये पाहायला मिळतं आणि फ्लॉवरिंग टाईम याचा असतो आफ्टर मान्सून, म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत। आणि बघा याला येतात लेग्युम्स। लेग्युम्स म्हणजे शेंगा। याचं जे फळ आहे ते एक लेग्युम असतं, त्याच्यामध्ये बिया असतात। त्या बिया अप टू 20 इयर्स सस्टेन करतात आणि बघा म्हणजे वायबल असतात त्या 20 इयरपर्यंत त्या जर्मिनेट होऊ शकतात। आणि याचं असं आहे की हे जवळपास लगभग 1000 स्क्वेअर मीटरपर्यंत फैलू शकतं असं प्लांट आहे हे। आणि हे एक नॅचरल जर्मिसाइड आहे। आणि बघा आता याचे आपण यूजेस बघू मेडिसिनल काय काय आहे। ॲक्च्युली याचं प्लांटच होल प्लांटच हे एक मेडिसिन म्हणून यूज केलं जाऊ शकते। बघा कसं याचे रूट्स, लीव्स आणि हे सगळे वाईडली एक म्हणजे इंडियामध्ये आणि साऊथ एशियामध्ये ॲज अ मेडिसिन म्हणून यूज केले जातात। बघा स्किन डिसीजेससाठी सुद्धा याचा खूप वापर होतो। लेप्रेसीसारख्या मोठ्या रोगासाठी सुद्धा, त्वचा रोगासाठी सुद्धा याचा ॲज अ मेडिसिन म्हणून ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो। याच्यापासून बऱ्याच मेडिसिन्स बनतात। आणि आणखी याचं सांगायचं झालं तर श्रीलंकामध्ये तर याचे फ्लावर्स फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात वेगवेगळ्या आयटम्समध्ये। आणि हे इडिबल पण आहे। याचे जे यंग लीव्स असतात बघा, जसे की हे एकदम नाजूक आहे, हे आत्ता पालवी फुटलेली आहे। हे याची भाजी करून खाल्ली जाते आपल्या इंडियामध्ये। बाहेरही कदाचित खाल्ली जातच असेल, पण आपल्या इंडियामध्ये जनरली ज्या आज्या आहेत, म्हणजे ज्यांच्या घरी म्हातारे माणसं आहेत, त्यांना माहीत आहे तरोट्याची भाजी खाल्ली जाते। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आर्थरायटिस बऱ्यापैकी म्हणजे संधिवात बऱ्यापैकी बरा होतो। आणि काही चुकीचंही नाही, अगदी बरोबर आहे। बघा जी ओल्ड जनरेशन आहे आपल्यापेक्षा, ती खरंच आपल्यापेक्षा खूप हुशार आहे, खूप म्हणजे त्यांना नॉलेज आहे। ते आपल्यासारखं सायंटिफिकली त्याला प्रूव्ह नाही करू शकत, बट आहे, सगळ्या गोष्टींना आहे एक बेस आहे। आणि हे इडिबल प्लांट आहे खरं म्हणजे। पण याचे जेव्हा लीव्स ओल्ड व्हायला लागतात, जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा याच्यामध्ये थोडीशी टॉक्सिसिटी होते निर्माण, त्याच्यामुळे ते विषारी पण होते, म्हणून जास्त प्रमाणात नाही यूज केलं जाऊ शकत। बट फ्लावर आणि यंग लीव्स तुम्ही इडिबल आहेत, ते तुम्ही खाऊ शकता, म्हणजे यूज करू शकता भाजी म्हणून वगैरे, वाफवून वगैरे। आणि बघा हे एक अँटीपॅरासिटिक कॅरेक्टर प्ले करतं। आणि मी तर आधी सांगितलंच तुम्हाला लेप्रेसीसाठी। आणि रिंगवर्म हा मोस्ट कॉमन स्किन डिसीज आहे, जो पावसाळ्यामध्ये लोकांना फेस करावा लागतो, तर त्याच्यासाठी सुद्धा याच्यापासून औषधी बनतात। आणि बघा हा नुसतं इंडियामध्येच नाही, नायजेरिया, चायना, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या पण ठिकाणी याची म्हणजे प्रजाती पाहायला मिळेल। आणि भरपूर प्रमाणात त्याचं कल्टिवेशन पण केलं जातं फॉर अ मेडिसिनल पर्पज अँड इंडस्ट्रियल पर्पज। सो बघा, जो तुम्ही रोज बघता रोड साईडला, कधी कधी एक्स्ट्राचं गवत म्हणून काढून फेकता, त्याचं पण एक उपयोग होऊ शकतो। या जगात देवाने कुठलीच गोष्ट निरुपयोगी बनवलीच नाही आहे। बघा, ज्या झाडाला तुम्ही लक्षही देत नाही, ते झाड तुमच्या लाईफमध्ये किती मोठा रोल प्ले करतं। चला, थँक्यू व्हेरी मच। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ बनवेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील। चला, धन्यवाद।